आमचा मुलगा सतत चिडचिड करतो, नेहमी वाद घालतो. काही त्याला सांगितलं तर तुम्ही का करत नाही, मीच का करायला पाहिजे असं म्हणतो. तो आमचं ऐकत नाही, शिक्षकांचं पण ऐकत नाही. कुठल्याही वडीलधाऱ्या माणसांना तो रिस्पेक्टच देत नाही. मीच का, मलाच का, तुम्ही का करत नाही, तुम्हाला का नियम लागू नाहीत असं आमच्याशी नेहमी वाद घालतो. शाळेचे नियम तो अजिबात पाळत नाही. शिक्षकांना नेहमी उद्धट बोलतो. अशी लक्षणं मुलांच्या बाबत आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. तर काय असू शकतं हे? तर यालाच ऑपोजिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर असा आजार म्हणू शकतो. हा लहान मुलांच्या मध्ये वर्तणुकीतला समस्या आपण धरू शकतो. याच्यामध्ये काही मुलांच्या मध्ये वेगळी लक्षणं पण दिसू शकतात. जसे की ते नियम तर पाळत नाही आहेत, होमवर्क व्यवस्थित करत नाही आहे, गृहपाठ व्यवस्थित करत नाही, ते नेहमी इतरांना दोष देतात. म्हणजे स्वतःची जरी चूक झाली असेल त्या मुलांची तरी ते म्हणतात मी काही चुकलेलं नाही, तर माझ्या चुकीला माझे टीचर्स असतील, माझे पॅरेंट्स असतील, पालक असतील, तर ते नेहमी जबाबदार धरत असतात. तर थोडक्यात ही मुलं अतिशय रागीट असतात, चिडचिड करत असतात, नियम पाळत नाहीत, दुसऱ्याला दोष देत असतात, पालकांना ब्लेम करत असतात, इव्हन चेष्टा मस्करी करत असतात आणि गृहपाठ पण व्यवस्थित करत नाही, होमवर्क व्यवस्थित करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स जो असतो तो हा नेहमी अभ्यासामध्ये कमी असतो. अशी जर लक्षणं मुलांच्यामध्ये दिसत असतील तर पालकांनी वेळीच जागे झालं पाहिजे. सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरची त्वरित मदत त्यांनी घेतली पाहिजे. औषधोपचार, काउन्सिलिंगनं आपण या मुलांना मदत करू शकतो आणि त्यांचं भवितव्य चांगलं करू शकतो. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन मानसिक आजाराबद्दल चर्चा करण्यासाठी, खास करून लहान मुलांच्या मधील वर्तणुकीच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.